भद्रकाली प्रोडक्शनचं एका वेगळ्या धाटणीचं आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे हे नाटक रंगमंचावर येते। वीरेन प्रधानने या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय, तर प्रतीक्षा लोणकर आणि ऐश्वर्या नारकर या नाटकात पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत। मी फक्त एवढ्यासाठीच थांबले होते की माझी आणि प्रभाकरची शनिवारवाड्याची ऐतिहासिक भेट कशी झाली। मला जास्त ऑकवर्ड न करता सांगणार असाल तर नाहीतर राहू दे, मी निघते। टीव्ही मालिकांमुळे निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळख असलेला वीरेन प्रधान आता अनेक वर्षांनी आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे हे नाटक घेऊन येतोय। नाटकात केवळ 2च कलाकार असूनही नाटकातील रंजकता कायम ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टींवर मेहनत घेतली गेली आहे। भद्रकाली प्रोडक्शनने या नाटकातही निर्मिती मूल्यांचा दर्जा उच्च ठेवलाय। मला फक्त राग व्यक्त करायचा होता। नावापासूनच त्या विषयात वेगळेपण आहे आणि मला तो वाचन झालं ते मला वाटलं की नाही, मला तो करावासा वाटला, फक्त कास्टिंगचा प्रश्न होता, तर तो सुदैवाने तो पण प्रश्न माझा सॉल्व्ह झाला। नेपथ्यपणे ज्या पद्धतीचं ते कुमुद प्रभाकर आपटेचं घर असावं त्या पद्धतीचं ते घर आहे। एक पुरुष आणि एक स्त्री अशी नाटकं बरीच येऊन गेली, पण फक्त दोन तास म्हणजे संपूर्ण नाटकभर फक्त 2 स्त्रिया दिसतात। मला असं वाटतं पहिला प्रयत्न असावा। 2 वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे ते 2 वेगळे कंगोरे आहेत आणि एक तसा पोत आहे, टेक्स्चर आपण ज्याला म्हणतो तसं टेक्स्चर आहे त्यांच्या कॅरेक्टरला, आणि तर त्यामुळे एक विशिष्ट टेक्स्चरला प्रतीक्षासारखा चेहरा मला जास्त इंटरेस्टिंग वाटला आणि जे दुसरं कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी ऐश्वर्याचा चेहरा चांगला वाटला। प्रतीक्षा लोणकर आणि ऐश्वर्या नारकर या अभिनयाची वेगवेगळी जातकुळी असलेल्या अभिनेत्री पहिल्यांदाच या नाटकात एकत्र काम करतायत। आज 16 ऑगस्ट, आठवते काही तारीख? नको वाचूस प्लीज, स्टॉप इट प्लीज। फॅशन आणि इंटिरियर डिझायनर हा म्हणजे त्याचं प्रोफेशन आहे त्या भूमिकेचं, पण मला असं वाटतं नुसतं तेवढंच म्हणून आपल्याला भागणार नाही, कारण ती माणूस म्हणून काय आहे याचं फार इंटरेस्टिंग गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। म्हणजे हे तिचं फक्त प्रोफेशन आहे, पण त्यानुसार तिचे कॉस्ट्युम्स येतील, त्याच्यानुसार तिची ज्वेलरी येईल, हे सगळं येईलच, पण त्या व्यतिरिक्त त्याच्यात ती माणूस म्हणून काय आहे ते त्याच्यामध्ये फार गंमतशीर पद्धतीने आलेलं आहे। दुसऱ्या स्त्रीबरोबर असणारं नातं, त्यांच्याबरोबरच्या त्यांचे काय म्हणू आपण एक ट्विस्ट अँड टर्न्स, त्याच्यातले राग, मत्सर, हेवा, प्रेम, आनंद, सगळ्या भावभावना त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे ते सगळं मिळून ती भूमिका झालेली आहे असं मला वाटतं। गिव्ह अँड टेकवर बेतलेलं नाटक आहे हे सगळं। ॲक्शन रिॲक्शन्स म्हणजे नुसते डायलॉग्स नाहीत, बिटवीन द लाईन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि वीरेनने ते प्लॉट अशा पद्धतीने केलं आहे की त्यातल्या मुवमेंट्स म्हणा किंवा आमचा ओव्हरऑल जो या घरातला वावर आहे ते हे घर वाटतं, म्हणजे तो सेट नाही वाटत, तो इतका लाईव्ह केला आहे आम्ही। त्यातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कोना वापरला गेला आहे। ते एक नाव असताना काय गमती जमती होतात तेही सगळं ह्या नाटकात आम्ही सांगतो, पण डेफिनेटली असं खूप उथळ नाटक नाही आहे, खूप अंतर्मुख करायला लावणारं नाटक आहे। काय सांगत होते काय, यांची ना जाम इंटरेस्टिंग स्टोरी आहे। चहा मिळेल मला? हो, तयारच आहे। अगं दूध संपत आलं होतं ना, म्हणून गेले होते मी खाली आणायला। 2 स्त्रियांमधील नात्याचा, त्यातील ओलाव्याचा, मतभेदांचा, वेगवेगळ्या विचार प्रवृत्तीचा लेखाजोखा आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे या नाटकात मांडण्यात आलाय। सुरुवातीपासून शेवटपर्यंत या नाटकातून रसिकांना अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई।